विभागाचे कार्यकर्ते शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत यावेळी सोमनाथ वास्कर यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील युवकांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात शेकडो तरुणांनी सहभाग घेतला आणि अनेक नामांकित कंपन्यांमध्ये मुलाखती देऊन हव्या त्या नोकऱ्या मिळवून दिल्या। काहींना तर जागेवरच नियुक्तीपत्रही देण्यात आले। सामाजिक जबाबदारीच्या पूर्ततेसाठी केवळ रोजगार मेळावाच नाही तर रक्तदान शिबिर आणि मुलांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने मुलांनी सहभाग घेऊन तर नागरिकांनी रक्तदान करत सोमनाथ वास्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। काही चिमुकल्यांनी तर सोमनाथ वास्कर यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने सोमनाथ वास्कर यांचे स्केच बनवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सकाळपासून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे कुटुंबीय, समर्थक आणि हितचिंतकांचा ओघ सुरू आहे। यावेळी सर्वांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सोमनाथ वास्कर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत। श्री सोमनाथ वास्कर आणि श्री कोमलताई वास्कर, श्रीमती कोमलताई वास्कर सानपाडा नगरीत गेले 20 वर्षापासून नगरसेवक रूपी कार्यरत आहेत। गेले 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहोत आणि दरवर्षी नागरिकांचा प्रचंड बहुमताने आम्हाला साथ मिळत असते। दरवर्षी 100, 110, 120 पैकी जास्त लोक या ठिकाणी ब्लड डोनेट करतात। यावर्षी आम्ही वेगळा उपक्रम करायचा ठरवला। नवीन जे नवा युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी कामाचा रोजगार मिळावा किंवा बाकी गोष्टी व्हाव्या त्यासाठी आम्ही रोजगार मिळावा या ठिकाणी आयोजन केला होता। तसेच लहान मुलांना एक आवड असते चित्रकलेची, त्या तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजन केला होता। परंतु 50पेक्षा जास्त लोकांनी अण्णांना फोन करून सांगितलं की आम्ही आपल्या वाढदिवसाला दरवर्षी सालाबादप्रमाणे रक्तदान करतो, त्यामुळे तुम्ही याही वर्षी रक्तदान शिबिर ठेवावं ही इच्छा आहे, अशी त्यांनी परवाच्या दिवशी आम्हाला मागणी केली आणि त्यानुसार आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी सुसज्ज असं केलेलं आहे। आणि आत्तापर्यंत 12 वाजेपर्यंत जवळपास 60 ते 70 बाटल्या आतापर्यंत जमा झालेल्या आहेत आणि अजूनही लोक या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे हा प्रतिसाद, हे लोकप्रेम सोमनाथ वास्करांना लाभलेलं आहे आणि या निमित्ताने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। मीही दरवर्षी या ठिकाणी ब्लड डोनेशन करत असतो आणि कायम करत राहील। आज आमच्या शिवसेनेचे प्रमुख सानपाड्यातील दबंग नेतृत्व असे सोमनाथजी वास्कर यांचा वाढदिवस आहे आणि खरोखर सोमनाथ वास्करजी जे वाढदिवसादिवशी जे कार्यक्रम ठेवतात ते अप्रतिम आणि अप्रचंड असतात। नागरिकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये दाखवून दिले सोमनाथ अण्णांनी की खरोखर सोमनाथ अण्णा म्हणजे सानपाड्यातलं एक लोकप्रिय नेतृत्व आहे आणि आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना अशा शुभेच्छा देते की पुढे जाऊन त्यांची राजकीय म्हणजे पुढील वाटचाल प्रगतीच्या शिखरावर पोहोचावी आणि मग एक आपल्या सानपाड्याला किंवा नवी मुंबईला एक चांगलं नेतृत्व मिळावं। खरं तर वाढदिवस हा निमित्त आहे लोकांना भेटण्याचा, या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते, याचंच खरं तर ही पुण्य आहे।
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीची. ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की आपण राजकारण करताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीने काम करा. त्याच पद्धतीने आम्ही शिवसैनिक कायम या ठिकाणी सातत्याने काम करत असतो. आज तुम्ही बघता दरवर्षी माझ्या वाढदिवसात तुम्ही येत असता. त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, मग आमच्या वात्सल्य ट्रस्टमधील अनाथ मुलींना काही खाऊ वाटप असेल, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जात असतात. परंतु या वर्षी हा रोजगार मेळाव्याचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 25 बेरोजगार तरुणांना या ठिकाणी ऑफर लेटर दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना अपेक्षित असलेली रोजगाराची संधी या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपली चिमुकली मुलं खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेमध्ये जी वाढ आहे करण्यासाठी आणि त्यांचं नैसर्गिक त्यांच्यामध्ये असलेली जी कला आहे ती मांडण्याची आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही बघता 300 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. त्यांनी जे चित्र रेखाटलेले आहेत, खरं तर मलाही नवलटलं, माझेही चित्र त्या ठिकाणी रेखाटून त्या मुलांनी मला गिफ्ट दिलेले आहे. हा जनतेचा विश्वास आहे आणि ह्या विश्वासाचं नक्कीच यामध्ये त्यांच्या आशीर्वाद रूपांतर होईल. आणि आपण रक्तदान शिबिर खरं तर यावर्षी आम्ही आयोजन करणार नव्हतो, परंतु तरुणांचा उत्साह असा होता कारण आम्हाला रक्तदान करायचं. काल ॲज ए मुवमेंट आम्ही रात्री 8 वाजता ठरवलं की रक्तदान करायचं, परंतु एका दिवसात एवढे रक्तदाता तयार होतात. हाही लोकांचं प्रेम आहे दिवसभर सातत्याने. आणि काल जी आमची क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी राबवली गेली. पाटण तालुक्यातील धनगर समाजाने ती क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती आणि आमचे प्रल्हादजी गायकवाड यांनी तर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या आमच्या वार्डातील म्हणजे संपूर्ण पॅनलमध्ये 4 प्रभागातील जे स्वच्छता कामगार असतील, मूषक आणि आपले हिवताप निर्मूलन कर्मचारी असतील, स्मशानभूमी कर्मचारी असतील, आमचे धूर फवारणीचे कर्मचारी असतील, आमच्या शाळेतले कर्मचारी असतील, आमच्या दत्तमंदिराचे कर्मचारी, या सगळ्यांना बॅग वाटप केलं. एवढं प्रेम एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मिळतं. ही खरीच शिवसेना प्रमुखांनी जी आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय खासदार आमचे श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणातून मिळाले हे आमचे बक्षीसरूपी कौतुकाची थाप आहे.